नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. आणि आज आपला बर्थडे पॉडकास्ट आहे, कारण आता खूप दिवस आपण डिले नको करायला. तर बर्थडे पॉडकास्ट पटकन ज्याचं त्याचं बर्थडे गिफ्ट मी लगेचच देऊन टाकत असते. जास्त मला आवडत नाही असं गिफ्ट असं ठेवून द्यायला, म्हणून मग मी आज गिफ्ट घेऊन आले आहे बर्थडे गर्लला. ए तेरा हॅपी बर्थडे, ए तेरा हॅपी बर्थडे, नाच रे लोमत्या पकड के चड्डे. लोमत्या फुल एक्सायटेड. त्याच्या आईने पण शेवटी बोललीच, आई पण, की बाबा आज जरा जास्तच उत्साह संचारलाय. अरे बाबा काकू, तुम्ही अजून ओळखलं नाही का छच्चू आई? हां, लोमत्या आहे तो. तुम्ही मुलाला नाही, तुम्ही गुडप्या लोमत्याला जन्म दिलाय. फायनली लोमत्या बोलला बाबा की Hey you all lovely and beautiful people, this is the new day, new start and the day starts with all you lovely and beautiful people. अशी दिवसाची छान सुरुवात झालेली आहे. बोचू काहीतरी खुडबुड करते आहे. मायसा गेली आहे स्कूलला, मी चाललो आहे क्लिनिकला थप्पा करायला. आणि आई पूजा करते आहे, तिची आरामात पूजा करत आहे ती. आणि नेहमीप्रमाणे आज ती आराम नाही करत आहे, आज ती पूजा करते आहे. हे बोचू, काय चाललं आहे आज? काय आहे मला टिफिनला? मी टिफिन खेळायला जातो ना. फायनली आई स्वतःच्या पायावर उभी राहिली, नाहीतर ह्याने तर तिला नुसतं हिनेच येत होतं तोंडात. लोमत्यामध्ये पण कन्फ्युजनच आहे ना. तो ही पेक्षा काही कमी आहे का? म्हणजे तो ही असून ही आहे. ही म्हणजे कळलं ना मंडळी? म्हणजे थोडा बेकार जोक होता, पण तुम्हाला कळलं असेल. तर फायनली आई उभी राहिलेली आहे स्वतःच्या पायांवर. नाहीतर ह्याने तर तिला वैताग आणलेला सारखं बोलून. कधी नाही ती आजारी पडली तेवढं तिच्या जीवावर सगळी मज्जा चालली आहे यांची. पण तरी पण नुसतं आपलं आई आराम करते असं करून करून तिचा आराम हराम करून ठेवलेला. आणि ते बड्डेचं तर बाप रे बाप, म्हणजे किती वेळ ना, किती फुकट आहे हा. म्हणजे लिटरली आता सकाळी बोलायचा की मी जातोय आणि हे आय एम बॅक, आणि लगेच बॅक पण. म्हणजे खरंच खरंच थप्पेश्वरी आहे हा. थप्पाच करून येतो सारखा आपला. आणि किती याच्याकडे फुकट वेळ सगळ्या गोष्टी करायला. हां, म्हणजे ठीक आहे, आपण हे इच्छा तिथे मार्ग वगैरे हे बोलायला खूप सोपं असतं. पण अगेन यार मंडळी, तुम्ही म्हणाल की काही गॉसिप गर्ल परत तेच बोलते, पण अगेन मला परत हाच प्रश्न पडतो की डॉक्टर आहेस यार तू. डॉक्टर हे कसं प्रोफेशन असतं? इतका फुकट, इतका आरामात असतो, काही टेन्शन नाही. सगळं ह्याचं बड्डे, ॲनिव्हर्सरी आणि आजूबाजूच्यांचे बड्डे, हळदी कुंकू, कुठला सण, काय पण. म्हणजे अक्षरशः वटपौर्णिमेला पण हा सुट्टी घेऊन असतो. ये कैसा डॉक्टर है भाई? ये कौन सा डॉक्टर है? ऐसे भी डॉक्टर होते हैं क्या? आता लॉंग हॉलिडेचं पण बोलत होते, पण लॉंग हॉलिडेज डॉक्टर्सना पण असतात म्हणजे. आणि ह्याच डॉक्टरला असतात, त्याच्यामध्ये पण काहीतरी ॲडजस्टमेंट असेल ना. असं कसं प्रत्येक हॉलिडेला? आता हे तर म्हणजे लॉंग हॉलिडे तर सोडाच, पण अदरवाईज ऑल्सो ह्याला मॅन्डेटरी लिव्ज किती आहेत, ह्याला अप्रूव्ड लिव्ज किती आहेत, ह्याचं काय म्हणजे डॉक्टरचे पण सिक लिव्ज वगैरे आहेत का, की काय आहे काय ह्याचा प्रकार? ह्याला किती सुट्ट्या आहेत? ह्याचं असं कसलं काम आहे? आणि एवढं सगळं आता तर म्हणत होता 2 क्लिनिकला जातो. कधी करतो हा? आणि त्याच्यामध्ये पण म्हणजे एवढं कट्टुकट, म्हणजे 6 ते 12 इथे तर 12 ते 6, आणि दुसरीकडे असं जर ह्याचं शेड्यूल असेल. आणि तसंही तो उडत जातो. म्हणजे 6 ते 12 झाल्यानंतर परत लगेचच 12 ते 3, म्हणजे 12 to 12 एका जागेवरून दुसऱ्या जागेकडे कसा जातो हाच एक मोठा प्रश्न आहे. पण चला, काय तरी काही असेल ते. पण एवढं सगळं करून, एवढं कट्टुकट स्केड्यूलमधनं पण हा टाईम काढून हा काय ऑर्डर करतो, हा कसली बड्डेची तयारी करतो, हा बुकिंग्स करतो, कुठे ह्याचं बाहेर जाण्याचं प्लॅनिंग करतो, सगळं बघतो, सगळ्या गोष्टी करतो. परत त्या वहिनीला पण मॅनेज करतो. ती कोणती वहिनी आहे समोर गेली आहे, पळाली आहे, तिला पण पकडून घेऊन आला. बापरे, हे तो कुछ हजम नाही हो रहा है मेरे से. सगळ्यात पहिली गोष्ट तर डॉक्टर्सना एवढा वेळच नसतो. दुसरी गोष्ट, चल बाबा वेळ काढला तरी पण ती व्यक्ती म्हणेल की साधं ऑफिस गोईंग वगैरे पण असेल आपण, तरी पण आपण म्हणतो की बाबा तू सगळं बघ, तू काय ते ठरव, मी हे करतो, म्हणजे काय ते बजेटिंग माझ्यावर सोड आणि पैसे वगैरे मी देतो, किंवा वायस वर्सा असं असतं ना, की जी व्यक्ती फ्री आहे ते हे सगळं बघते, असं आपल्यामध्ये चालतं.
की ह्या वेळेला वाईफला थोडा टाईम आहे, तर मग मला तुला असं घेऊन जायचं आहे किंवा असं काहीतरी आपण बाहेर जाऊया, तर तू लोकेशन आणि जागा वगैरे सिलेक्ट करून ठेव आणि मला सांग. असं सगळं असं चालतं ना, एवढं सरप्राईज आणि डॉक्टर आणि कसा वेळ काढतो. म्हणजे मला वाटतं हा थप्पा, टिफिन आणि प्लस हा तिथे जाऊन, म्हणजे आता नुसतं थप्पा करायचा आणि पटकन यायचं, तर टिफिन खाता खाता मला वाटतं हा आणि जाऊन तिथे असं ह्या गोष्टी करतो. मग बुकिंग्स म्हणा, ट्रिप प्लॅनिंग म्हणा, काय ऑर्डर करायचं असेल तर म्हणा, असं असं करून येतो तो. असा आपला एक दिवसाची हजेरी लावून येतो आणि तिथे जाऊन पण सगळं ह्याच गोष्टी आपल्या घरच्या आणि लोमतेगिरीच करत असतो. सो हे पॉसिबल आहे, तरच हे पॉसिबल आहे, अदरवाईज इट इज इम्पॉसिबल. ते बॅगचं पण एवढं प्रवचन देत होती आणि गुडप्या मोठा सांगतो की ही काय मग देऊन टाकते आणि असं तसं. अरे गुडप्या, ते चिंदी बॅग देते ती स्वतः बोलली की मी चिंदी बॅग घेते म्हणून, माझ्याकडे चांगल्या बॅग नाहीच आहे. चांगल्या बरी देईल ती, नाहीच आहे तर देणार कुठून. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एवढं ते मला असं वाटत नाही की वर्थ आहे आणि मग एवढं बॅगमध्ये एवढे पैसे आणि मग मला ती वापरली पण जात नाही वगैरे. तर कसं असतं ना बोचू, आपली लायकी नाही ना, तर मग अशी कारणं काय ना काहीतरी असा मनाला ना सहलवण्यासाठी चांगली गोष्ट आहे. आता मला माहिती आहे की तू हे ऐकून तू घेशील, पण मला प्रूव्ह करण्यासाठी घे, काही हरकत नाही. त्याच्यावर पण मी तुला बोलेन, कारण तू आता बोलली आहेस की असं म्हणजे तू असं वर्थ नाही आहे, तुला असं वाटत नाही. पण कसं असतं ना, प्रत्येक गोष्टीची व्हॅल्यू असते. त्याच्यामुळे जर तू 100, कोणाला असं आवडतं की वापरायचं आणि मग सारखं चेंज पाहिजे, त्यांच्यासाठी तो ऑप्शन ठीक आहे की साध्या बॅग घ्यायच्या आणि सारखं म्हणजे जास्त खूप खर्च नाही करायचा आणि मग असं चेंज करत राहायच्या. पण काही लोकांचं असं असतं ना, एकच घ्यायचं पण बेस्ट घ्यायचं. तर त्या सीनमध्ये इट्स अ गुड इन्व्हेस्टमेंट. जर तू एखाद दुसरीच बॅग घेणार आहे, 2 बॅग्स आहेत तुझ्याकडे पण त्या बेस्ट आहेत आणि खूप चांगल्या आहेत, खूप कॉस्टली आहेत, ऑब्व्हियसली तू काय त्या 2-3 यूज नंतर कोणाला देणार नाही आहेस. आणि त्याचं लाँग रनमध्ये म्हणजे खूप काळ टिकतात त्याचं लेदर बिदर असं काही निघत नाही. जे तू सांगतेस ना, ते याचा अर्थ तुला माहितीच नाही आहे की लक्झरी बॅग्स कशा असतात. म्हणून तू हे वक्तव्य करतेस की मग त्याचं लेदरच निघतं, मग त्याचं असं होतं तसं होतं. त्याचं निघत नाही आणि ते असं ठेवण्याची पण पद्धत असते, त्याला तसं मेंटेनन्स पण लागतो, सगळ्या गोष्टी असतात. तर तू राहू दे, तुझ्या बस की बात नाही आहे. आणि तुला खरं तर ते काही डोक्यात पण नव्हतं, कारण तुझी तर ती लेवल नाहीच आहे, अर्थात DBSचीच नाही आहे. पण काही जणी आहेत ना, त्या नशिबाच्या जोरावर जाम फुदकतात आणि काय त्यांचा असेल, त्यांचा चांगला काळ चालू आहे, तर त्यांचं बघून तू हे सगळं करायला जातेस, तर करू नकोस. स्वतःच्या लायकीत राहा. त्यांची पण लायकी नाही आहे, त्यांची लायकी त्यांना कधीतरी कळून येईलच, पण तू आत्तापासूनच लायकीत राहा. कारण हे बॅगचं खूळ वगैरे ना, हिचं सगळं आजूबाजूच्यांचं बघून, आपलं इंटरनॅशनल DBSचं बघून, हिचं पण त्या मावसाडचं पण. तुम्हाला काय वाटतं, हे मावसाड मॅक आणि ते जीवांशी आणि हे सगळं, हे कुठून हिने सगळं बोलायला लागले पटर राहण्याच्या वांदे. खाण्याला वडापावशिवाय दुसरं काय माहिती नाही. वडापाव पण मुंबईत येऊन माहिती झाला. आणि बाता तर बघा, यांच्या बॅग घेणार आणि ह्याचे प्रॉडक्ट घेणार आणि मॅकचे प्रॉडक्ट आणि जीवांशीचे प्रॉडक्ट आणि ह्या आणि त्या. तर हे सगळे ना एकमेकांचीच यांची चढावड आहे, दाखवतात असं. पण जळणारे म्हणतात ना, हेच एकमेकांवर जळत असतात. आमच्यासारख्यांना काही घेणं देणं पण नाही. आम्ही फक्त मजा बघतो, आम्ही मजा घेतो, हसतो, एन्जॉय करतो, ह्यांची खिल्ली उडवतो. आहेतच खिल्ली उडवायच्या लायकीचे. पण हे लोक काय आहेत, हे लोक कुत्सित मनोवृत्तीचे, दाखवतात असं फ्रेंड्स, पण खरे जळकुटे आणि एकमेकांवर जळणारे, एकमेकांना कसं म्हणजे चढाओढ, मी तुझ्यापेक्षा कशी ग्रेट आहे, ही ह्यांच्यातच लागलेली आहे. आणि हे वारंवार दाखवत असतात. आणि ते एअरपॉड्स घेतले, त्याचं पण इतकं कौतुक. काय ते सांगत होती की मी किती वर्ष झाली मी हे जुनेच वापरते आणि खरंच ते खराब झालेले, आता खूपच हे झालं. तर बॉस, तू एव्हरी इयर नवीन आयफोन घेते, नवीन सिरीज आली की नवीन लगेचच घेऊन मोकळी होते. तू एअरपॉड घेऊ शकली असती. 17 घ्यायच्या आधी आपल्याकडे जर एअरपॉड नाही आहे तर 16च चालला असता. 16 ठेवून त्याच्यावरती तू एअरपॉड घेऊ शकली असती. जर तू आयफोन घेऊ शकतेस तर तू एअरपॉड नाही घेऊ शकत. काय रे बाबा, काय कोणाला तोत्या बनवते, त्या भक्तांना बनव फक्त. ते पण आता राहिले नाही आहेत, कॉमेंट्सवरनं कळतच आहे. येडी कुठची. आणि लोकांना समजते येडा, सब जानती है, ये पब्लिक आहे,
कोणाला तरी ना आता शोध, तो बनलाय ना लोमत्या, त्यालाच लोंबवत बस. झोकांडे मार त्याला. आम्हाला नको हुशाऱ्या दाखवूस तुझ्या आणि काहीतरी पकवू नकोस की किती किंमत आहे आणि किती नाही ते. आणि राहिला प्रश्न त्या लोमत्याचा, ते काय ते त्याला डिजिटल वॉच घ्यायचं होतं, तर ते डिजिटल वॉचचं ते गाडी आणि ह्या त्या हे सगळं ते पण तुम्ही ढबीडुकरेचं बघूनच नाटक केलं आहे. तो म्हणाला ना मी तर दर 2-2 वर्षांनी गाड्या बदलतो आणि असं तसं. तर मी ते लास्ट टाईम क्लॅरिफिकेशन दिलं आहे. तर हेच आहे ना यांचं, की काय करतात, काय खर्च करतात, नको असलेला खर्च, फालतूचा खर्च, अव्वाच्या सव्वा खर्च करायचा. पण बेसिक गोष्टीसाठी मात्र आम्ही खूपच बाबा, आम्ही पैसे जपून वापरतो आणि आम्ही खूपच असं विचार करून वापरतो, असं करतो तसं करतो. आले मोठे चलपट. आणि काय ते बकवास डेकोरेशन होतं, काय ते लहान मुलगी एका पिंक बलून लावून ठेवले त्या पिंकीने, पिंकी गुडप्या. आणि काय गाऊन घेऊन आला. गुडप्याचं तर एकदम फुल ऑन, एकदम मला वाटतं आई बरोबर बोलली, आज जास्तच उत्साहात आहे. उत्साहात म्हणजे एकदमच जास्त संचारलंच होतं. आत्ता मला हा ड्रेस घालून दाखव, आत्ता मला हे घालून दाखव, आत्ता मला हे कानातले आत्ता घालायचंय, आत्ता घालायचंय. कशी चिपडे आहेत ना हे लोक. म्हणजे अक्षरशः ना ते असं आई वडिलांसमोर, मोठ्या माणसांसमोर, बाहेरच्या लोकांसमोर, एवढ्या लोकांसमोर हे लोक असली हरकते करतात. आत्ता चेंज करून ये, आत्ता हे कर. म्हणजे काय बोलायचं, मला ते सलमान खानवालं ते आठवलं, माझ्या डोळ्यासमोर आलं. मेरे रंग में रंगने वाली परी हो या हो, परियों की रानी. अरे हां, हा तिला तेच समजत असेल, एंजल, ओल्ड एंजल. पण ही ना ओल्ड परियों की राणी आहे. ही ना कसल्या भैताड परियों की राणी आहे. ही आहे ना बोचुमॉन परियों की राणी आहे. बोचुमॉन वर्ल्डची परी आहे, नॉर्मल नाही आहे. ओल्ड एंजल, बोचुमॉन एंजल. हिला केक पण चाबो केक आणायला पाहिजे होता. डोरेमॉनचा डोरा केक होता ना, मग हिला चाबो केक. सगळं फॉलो करतात ना तुम्ही, तर मग पुढच्या वेळेला काही असं केक वगैरे आणायचं असेल तर एकदम एकदम म्हणजे एक्सपर्ट माणूस आहे त्याच्यामध्ये, तर त्याला तुम्ही कॉन्टॅक्ट करा. तो म्हणजे मण्यार. तो तुम्हाला एकदम बेस्ट डिझाईनचा केक सजेस्ट करेल. हां, एकदम मस्त टॉपिंग्स आणि एकदम युनिक. तुम्ही असे कधीच खाल्ले नसेल. आणि एकदा आणाल ना, तुमचं वर्षानुवर्ष तुमच्या डोळ्यासमोर तरळत राहील. तुम्ही बोलाल की बस यही पहिला और आखरी केक, ह्याच्या पुढे मला काहीच नको आहे. तर नेक्स्ट टाईम बोचूसाठी मण्यारकडनं आयडिया घे. ही विल गिव्ह यू द बेस्ट आयडिया एव्हर. माझा अवतार बघ कसा आहे, माझा अवतार बघ. काय अवतार कसा आहे तुझा? अवतार नेहमी तसाच असतो. कधी पण एकतर ती गाऊन क्वीन आहे बघावं तेव्हा ते फ्रॉक झगे घालून फिरत असते. त्या किरकिरीनंतर, शेपिणबाईनंतर, टॉमनंतर तुझाच नंबर झगा घालण्यामध्ये. आणि ते झगे घालायचे आणि ते केस आपले भूतासारखे मोकळे सोडायचे, भटकती आत्मासारखे. आणि काय असंच असं खांदा उडवत असं टुणूक चालायचं बस. ह्याच्यामध्ये काय अवतार काय तुझा कधी पण त्याच अवतारात असते तू. वेगळं काय आहे? कधी काही असू दे, लग्न असू दे, बड्डे असू दे, काही असू दे, तुझा सेमच अवतार असतो. उगाचच काहीतरी माझा अवतार. आणि तो ड्रेस काय ते घेऊन आला तर म्हणते माझी साईज तुला माहिती आहे. हां, साईज तुला माहिती आहे बरोबर. शंकाच असेल ना हिला, साईज माहिती आहे की नाही माहिती आहे. ती वहिनी मोठी कॉन्फिडेंटली सांगते. एक्स शेजारीण, आता नवीन शेजारीण पण इंट्रोड्यूस झाले. एक्स शेजारीण एकदम कॉन्फिडेंटली सांगते, तू त्याला नाही तर कोणाला माहिती असणार. अरे तुला नाही माहिती, सबको पता है, इसको पता है, उसको पता है, जीजा को पता है, साली को पता है, सबको पता है. जीजाला पण माहिती आहे. मग तिला असं विचारायचं होतं की तुला माहिती आहे की डुकऱ्याने मदत केली सांगायला. आणि दुसरं असं पॉसिबिलिटी अशी पण असू शकते की ही सगळीकडे फेका मारत फिरत असते ना, मी बारीक झाली आहे. तर त्या लोमत्याला पण येडा बनवते की झाली आहे. सगळीकडे एल माझी साईज एल आहे आणि मला एम लागते आणि असं काहीतरी बोलून पकवत असते. तर तो खरंच मानला असेल आणि घेऊन आला असेल. म्हणून मग आता काय करू, आता फसली आहे. आता मी लोमत्याला कसं सांगू की भाई हे तर तुझे झूड बोल रही थी, तू खरंच मला एल साईजचे कपडे घेऊन आला, मी तर XXL आहे. ते घातल्यावर दिसतच होतं. मग आता ते लोमते खाली, लोमत्याने आणलेला गाऊन लोमतोय आणि जास्त मोठा झालाय वगैरे असं कारण काहीतरी काढून ही तो एक्सचेंज करतेच की नाही बघा. घुसमटत होती ना त्याच्यामध्ये. आता आणले, आता बोलूही शकत नाही, कारण आता बोलले तर खरी साईज कळेल. म्हणून तिने तो प्रश्न विचारलेला की
तुला माझी साईज माहिती आहे की तू मी सांगितलेल्या साईजचा ड्रेस आणला, जी मी लोकांना येडा बनवायला सांगते, पण तूच येडा बनला, तू मला घेऊन आला. आता त्याने सांगितलं ना की ते खालून कट वगैरे कर, ऑल्टर करून घे वगैरे, तरी पण ही बोलेल नाही, मग त्याचं ना फॉलच खराब होईल, असंच होईल. ती करणार म्हणजे करणारच. सेम ह्याच्यातलाच गाऊन पण घेऊन येईल डिफरंट साईजमध्ये, सुमडी मग कुंबडी मारून, अशी पण आहे. हिचा काही भरोसा नाही. पण तो गाऊन काही ती ठेवत नसते, कारण स्पष्ट दिसत होतं की नाही ती त्याच्यात कम्फर्टेबल नाही आहे. म्हणजे बोलते ना, आंखें भी होती है दिल की जुबान, बिन बोले कर देती है हालत ये पल में बयां, आंखें भी होती है दिल की जुबान. म्हणूनच मी माझा चेहरा दाखवत नाही, नाहीतर आहे ना या DBS ना सळोखी पळत आले असते. असं म्हणजे चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन असतात ना, यांच्याबद्दल बोलते तेव्हा. तसंच ह्या हिचं काय त्या बोचूमनचं, भलेही ती बोलत असेल ना खूप छान वाटलं आणि खूप मस्त आहे असं वगैरे, पण तिचे डोळे काहीतरी वेगळंच सांगत होते. आणि ती एक शेजारीण वहिनी आली आहे, तर बाबा ती आली आहे तर तिचं ती थँक्यू बोलायचं, तिला अप्रिशिएट करायचं, ते राहिलं बाजूला. एकटेच आले, दादा नाही आले. हिला ना ते दुसरं कोणतरी पुरुष आल्याशिवाय हिचं मन काय बाबा भरतच नाही. हिला ती व्यक्ती जी समोर आहे तिचं काय नाही पडले, पण तो आधा पादा नाही आला त्याचं बाबा हिला भारी. नुसतं आला नाही किती वेळा विचारलं असेल तिला. ती आता बोलायचीच बाकी होती की मग आता मी आले, ते आनंद नाही झाला का तुला? मी नाही यायला पाहिजे होतं का? पाठवू का त्यांना? हो तेच आहे, हिला कोणीही चालेल पण तो फण्या नको. आणि उगाच सरप्राईजची नाटका. म्हणजे हे तर असं झालं की अरे त्या दिवशी ते कोणाचा बड्डे होता लास्ट टाईम, तर ती बोलत होती आम्ही दरवर्षी असंच करतो, पण मला माहिती होतं, पण मला सरप्राईज होतं आता, पण मला वाटलंच नव्हतं तसं यायचं. म्हणजे दरवर्षी तेच करतात. अरे सगळ्यांना माहिती आहे की आता काय खैर आहे का त्याची, जर त्याने नाही आणलं काय बड्डे काय नाही विसरला तर म्हणजे बापरे, किती बोलू दे की मला तर असं काहीच नव्हतं, मला काही अपेक्षा नव्हती. अरे काय नाही अपेक्षा नाही, आणि तुला आणि त्याला ठेवशील का तू? तर काय सरप्राईज वगैरे तर अजिबातच काही नव्हतं, बिलकुलच काही नाही. आणि हिच्यासाठी तर नाहीच नाही. कुठचा त्या फनीला नोचला असता, थोडी पण ठेवली आहे ना, ती पण राहिली नसती त्याची, जे एवढं केलं नसतं तर. आणि तरी पण बोलत होती मला काही एक्साइटमेंटच नाही, आता मला काही एक्साइटमेंटच नाही आहे का? कसली आता काय करायचं तुझं? आता काय करायचं, काय नेमकं काय पाहिजे, काय ते बोलून टाक एकदाचं. राहिला प्रश्न त्या आजोबांचं वर्षश्राद्ध होतं असेल, त्याचा तर काही चकार शब्द नाही. बरंच आहे, व्हिडिओ तर आणलास ना तर खबरदार आणूच नकोस. पण लास्ट इयर छापलेस ना, मग यावर्षी एकदा तोंडाने बोललीस तरी का? आणि जर त्याचं तुला दुःख झालं असतं तर तू काहीच केलं नसतंस ना. मग नंतर त्या ढबीडुकऱ्याबरोबर तर फुतकत होती चांगली, तेव्हा तर काय नाही. आणि उगाचच माझा मूडच नाही, मला हेच नाही आहे. बरा योग साधला त्या आजोबांनी पण. तुला ना प्रत्येक वर्षी आठवण करून देणार मी, बकवास कुठची. म्हणजे खरंच असं ना कोणाबद्दल असं वाटतं की जाऊ दे, पण हे लोक आहेत ना असे करतातच असे की खूप आपल्याला काहीतरी उगाचच नाटकं. अरे नाही तर नाही, ठीक आहे, मूव्ह ऑन केलं तर केलं ना, उगाचच नाटकी कशाला करून दाखवायची? मला वाईटच वाटतंय, मला मूडच नाही आहे. मूड नसलेला माणूस आहे ना काहीच करत नाही. मूड नाही आहे मला, सगळं करायचं तर असतं, आणि वरून असं दाखवायचं की नाही बाबा मला तर असं काय नाही आहे. आणि ते चिमेचं तर काय हेच नाही, बड्डेला वगैरे काही आसपासच नाही. एरवी तर चांगलं गरज असते तेव्हा ही बरोबर फिरवते. आणि स्वतःच्या बड्डेला पोरीचं ह्याचं रील, आईचा दुसरा जन्म. अगं तो पोरीच्या बड्डेला ती रील छापायची असते, स्वतःच्या नाही. तिचा बड्डे येईल ना तेव्हा तुझा दुसरा जन्म म्हणून रील. स्वतःच्याच बड्डेला काय रील छापली त्या मुलीचं बालपणचं? तू काय तेव्हा कोविडमध्ये होतं, ती मुलगी पैदा झालेली, तेव्हा काही जास्त एक्सपोज नाही करता आलं, जास्त काय हे करता नाही आलं, तर आता छापते त्याच्यावरती व्हिडिओ म्हणून जुने काहीतरी रील आणि फोटोज आणि हे पोस्ट करते. तुझ्या ह्याच्या बड्डेच्या वेळेला तुझ्या आईची रील पोस्ट करायला पाहिजे होती, तिचा दुसरा जन्म, तुला जन्माला घालून. तर स्वतःच माझीच टुंगी, माझंच मी बच्चूमॉन, माझंच बोलली असते का? चुप. छाच्चू आईला बाबा नातवंड हवंय, म्हणजे नातवंड म्हणजे त्याच्यात स्पेसिफिकली बॉय, मुलगा हवाय, सारखं आपलं बोलत असते. पण गुडप्याचा दुसरा गुडप्या म्हणजे बापरे. चाचूआई नको ना प्लीज ना, चाचूआई प्लीज, चाचूआई नको ना, आमच्यावरती थोडे उपकार करा, काहीतरी फालतू डिमांड करू नका चाचूआई.
माहिती आहे वंश तुमचा वंश वाढवू नाही शकत. आता तुमचा वंश संपलाय. बरं झालं ना चाचू, कशाला पाहिजे गुडपे अजून तुम्हाला. नंतर त्या ट्रिपला लक्झरी 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 करून नुसतं कवरअप करत होती की कसं म्हणजे फनीने कसं शोधून काढलंय आणि कुठे राहायचं, कुठे फिरायचं, कुठे आणि काय ते कशाला काय करायचं, काय एवढे पैसे देऊन जर तुम्ही तिथे राहतच नव्हता, तिथे काही टाईमच स्पेंड नाही केला, उगाचच आपलं कुठेतरी काहीतरी कुठले तरी भलतीकडेच घ्यायचं, तिथे राहायचं पण नाही, तिथून रोज रोज एक दीड तास ट्रॅव्हल करून दुसरीकडे फिरायला जायचं, सकाळी सुटायचं, ते रात्री फक्त झोपायला तिथे यायचं. मग कशाला ते लक्झरी आणि काय फक्झरी. आणि तिथे कुठे त्या पब बिबमध्ये गेलेली जिथे तू बोललेली की मी आधी इथेच बघितलं होतं, मग ते पण तर चांगलं होतं, तेच ठीक होतं. गुडप्याचं काहीतरी भलतंच असतं. ते गुडप्याची तारीफ होती की त्याची खिल्ली उडवत होते तेच मला काय कळलं नाही. खिल्ली उडवत होते तर बरोबरच आहे, गुडप्या त्याच लायकीचा आहे. काहीतरी करायला जातो मोठा याडाही चढवते आणि तो चढतो. नाहीतरी तसं पण ह्याला का ना माझ्या तोंडातनं बाहेर येतं मंडळी. चढायचा चान्स मी तो चढून घेतो, समजून जाता तुम्ही. काय मिळत नसेल तर काय करणार ना, समजूच शकतो याच्या भापो. आणि तिकडे गेले, मग संध्याकाळच्या वेळेला पोचले तर म्हणे की त्यांनी आम्हाला टेस्टला दिलं, इथे प्रायर सांगावं लागतं. आणि ते म्हणाले की तुम्ही टेस्ट करून बघा, आणि खरंच खूप छान होतं, पण आम्ही त्यांना सांगितलं नव्हतं. अरे सांगितलं नव्हतं मग तिथे खायचं अवेलेबल कसं होतं? हां, तुम्हाला टेस्टला कुठून दिलं त्यांनी? काय लोकांनी टाकलेलं दिलं तुम्हाला टेस्टला? काय टेस्टला दिलं? टेस्टला दिलं तर मग टेस्टला होतं तर तुम्हाला ते सर्व करू शकत नव्हते. वो तो कुछ मेरे को समजाय नाही. त्याच्यानंतर दुसरीकडे गेले जेवायला, तिथे तर इज्जतच काढली यांची. हे मोठी ही सगळीकडे आपलं असं गोडगोड बोलून मारायला बघते, हिला कोणतरी भेटला. बरोबर आहे, हे इथे येडा बनवते, उधर नाही बना पाएगी तू. आले मोठे सगळ्यांना जाते आपली काहीतरी करायला. तिथे त्याला म्हणत होती की उनको बोलना कि बहुत सही है, बहुत अच्छा लगा हम लोग को, एकदम बेस्ट है, हम लोग इतने दूर से आए. तो पटकन बोलतो रॉन्ग टाइम पे आए है, अभी क्लोजिंग का टाइम है, आप आ गए. तशी गप बसली. काय टाकायचं, काय बोलायचं, कुठे काय म्हणजे ना मोठेपणा करायचा. गप बस, समजली ना. येडा बनवायचा आता गेला, संपलं तुझं, ओव्हर आहे, गेम ओव्हर. आणि किती खाते बाप रे बाप, म्हणजे सगळेच हॉरिबल ढुसकीबाज नसते. सकाळी मग 10-11 वाजता ब्रेकफास्ट करणार, आणि ते मायसा काय खात नाही तर चांगली लागली खायला, लागले तर बरंच आहे. पण आता तरी म्हणजे ते पण सांगून टाक की आता ती खायला सुटली आहे म्हणून, तर ते पण सांग हां. मग ते सकाळी ब्रेकफास्ट करायचा, मग म्हणजे 10-11 वाजता, मग परत असं 3-4-5ला असं 4 वाजता वगैरे लंच करायचा. मग परत इव्हनिंगचा लगेच 2 तासांनी काही ना काहीतरी खायचं, भज्जी खायची, भेळ खायची, काही ना काय खायचं. मग त्याच्यानंतर परत रात्री परत आळावा हात मारायचा. म्हणजे दिवसभर नुसतं चरायचं. डाएट म्हणे, डाएट करते, बारीक झाली आहे, बारीक होते आणि चरते म्हशीसारखी. म्हणजे फक्त हिच्याच कुठच्या तरी ह्याच्यामध्ये वर्ल्डमध्ये ही बारीक झालेली असते, बाकी तर काय नाही, बाकी हिला कंट्रोल होत नाही. आणि तुम्ही अजून एक ऑब्झर्व केलं, सगळे बारमध्येच जातात, कारण डुकऱ्याला जमत नाही, डुकऱ्याला लागतेच. त्याच्यामुळे डुकऱ्या सगळीकडे जाऊन बरोबर तेच शोधत असतो. आणि तिथे गेली होती ना, ते क्रॅबचं सांगत होती काय बरोबर नाही, असं तसं एकदम तणतणलेली. तर मी रिव्ह्यू शोधत होती, इतकं बडबड करण्यापेक्षा एक गुगल रिव्ह्यू तरी टाकायचा, एक सांगायचं ना, म्हणजे सगळ्यांना इन्फ्लुएन्सर ना तुम्ही, मग तुमचं काम आहे लोकांना काय जनजागृती करणं, चांगल्या म्हणजे जे काही आहे जसं चांगलं आहे तर चांगलं बोलणं, तसं वाईट आहे तर पण त्याच्या ॲक्च्युअल प्लॅटफॉर्मवरती जिथे रिव्ह्यू द्यायचा तिथे रिव्ह्यू देणं, हे खरं तुमचं काम आहे. पण ते तर नाहीच, उगाचच बाता असं तसं. आणि असेल ते कितीही खराब असेल, पण तुझं काय मोठं, काय तू बनवते पाणी घातलेलं जेवण, मग तुला काय फरक पडतोय काय दिलं. सगळे तर तू काय पद्धत करते, एक भाजी घेते त्याच्यावरती तिखट मीठ मसाला, गरम मसाला, कांदा पण त्याच्यातच कच्चावरती टाकते, सगळं असं मिक्स करते आणि ते तेलात टाकते, त्याच्यावर हंडाभर पाणी घालते आणि उकळवते. नॉनव्हेजचं तर तुझं विचारायलाच नको, कसं लागत असेल ते, पाण्यात तरंगतं नॉनव्हेज, विचारच करू शकत नाही मी. आणि तू जजमेंट पास करते, तू सांगते की कसं हे चांगलं नाही आणि खराब आहे आणि हे नाही, ते इतकंच खराब होतं. तर टाक ना रिव्ह्यू, बघूया ना. का नाही टाकत रिव्ह्यू? इथे का बाता मारते नुसतं, असं कोणापर्यंत पोचणार आहे?
कोणाला कळणार आहे काय ते खरंच चांगलं होतं का वाईट होतं की काय होतं, कोण बघतंय तुला. आणि ढबी डुकरे आणि फुगीबद्दल पण मला बोलायचं आहे, पण त्यांच्यावर मी सेपरेट पॉडकास्ट करेन, ह्याच्यामध्ये मिक्स नाही करत आहे. पण एक गोष्ट फक्त इथे बोलते की कसे पॅरेंट्स आहेत, म्हणजे मी लास्ट टाइम पण बोलली होती पण आता परत बोलते की हे हिच्याशी रिलेटेड आहे म्हणून, की तिला पाठवलं तर ढबी डुकरेचा व्हिडिओ मी बघितला, अजिबात त्या मायसाकडे लक्ष देत नाही, अजिबात नाही. आपली नन्नी 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 नन्नू, त्या नन्नूला काय कळत पण नाही तरी पण नन्नू नन्नू नन्नू. आणि ती मायसा काय ती इतकी पण मोठी नाही आहे, लहानच आहे ती अजून. ती नुसती अशी अटेन्शन हे करत असते, म्हणजे सीक करत असते, बोलवत असते यांना, सांगत असते मी पण आहे मी पण आहे. पण ह्यांचं काय सगळे आपले नन्नू 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 नन्नू. आणि हे तर तिच्या मुलीला विचारतच नाहीत. म्हणजे तिला जर एकटी सोडली डुकरे आणि फुगी बरोबर तर त्या मुलीला बिलकुल म्हणजे बिलकुल ते भावच देत नाहीत. आणि ही आपली येड्यासारखीच जास्तच वेडीपिशीच होते. म्हणजे हेच असतं ना, आपणच आपल्या मुलीला भाव नाही दिला तर मग लोक कशाला कसं देणार, काय करणार. ते झोपाळ्यावर पण कसा बसलेला रेडा, ती मुलगी सांगते की मला दे ना, मला बसायला दे ना, एवढी ओरडते तरी पण नाही, थांब जरा थांब 2 मिनिटं मी बसले. आणि हे ते त्याचं तेच चाललंय. तो डुकऱ्या एक अलग लेवलचा आहे यार, एकदम कसा काय माहिती यांचं काय आहे, मजबुरी आहे, कसे लोक काय कसे ॲडजस्ट करून एकमेकांना राहतात. पण एक नंबरचा चनी माणूस आहे तो. तिच्या ह्याच्यावर तिच्या मांडीवर बसवायचं ना, 2 लहान मुलींना बसवायचं, पण नाही, हा फन्या कॅमेरा मारण्यात बिझी, याला तर काहीच पडलेलं नाही, फक्त बायकोचे चाबोवर मारत बसायचं, झुलत बसायचं, लोंबकळत बसायचं बस. बाकी त्या मुलीचं काय पण होऊ दे, तिचं कोण ऐकू दे नको ऐकू दे, तिला कसं ट्रीट करू दे, तिला कुठे हात लावू दे, काय नाही, ह्याला काही पडलेलं नाही आणि तिला पण नाही. फालतू लोक कुठचे. नंतर तिकडून टाइमपास करायला तिथे गेले आटपाट नगरला. त्या आटपाट नगरला आम्ही अचानक आमचा प्लॅन ठरला, आम्ही अचानक सरप्राईज काय नाही, काय सरप्राईज, तिना कसं माहिती होतं आधीच तुमच्यासाठी कपडे बिपडे कसे घेऊन ठेवले होते. तिथे पण आता त्यांना पण लागली आहे वाटतं चटक, यांना खुश करायचं, हे त्यांना काय ना काहीतरी देत राहणार. आणि म्हणून आम्ही अचानक गेलो काय, त्यांनी काय सगळं रेडी करून ठेवलेलं का, आता या दोघी कधी येतील त्यांच्यासाठी कपडे बिपडे काहीतरी आणून ठेवलेले गिफ्ट द्यायला. आणि म्हणे मामीने आम्हाला गिफ्ट दिलं. अचानक गेले तर कसं काय मामीने तुमच्या बरोबर तुमच्या दोघींसाठी कपडे आणून ठेवलेले. शाणी किती ते ना, म्हणजे बेवडापंती काय संपतच नाही त्या ढबी डुकरची. शेवटपर्यंत वार नाही काय नाही, आपण तर बघितलं पण नाही कुठल्या यायला गेलेले, चाललेले आपले चालू आहे, दिवस रात्र यांचं चाललेलं होतं. शेवटपर्यंत तिथून कुठे ते कल्याणला गेले आणि तिकडे जाऊन दाखवते मोठा नाव लावलेलं. ते नावाचं आहे ना, झालं ते चौथीमे होतं, समजलं ना. पैसा फेकला ना, कोण पण करतं, काय पण सांगितलं ना लावा, बड्डे बिड्डे काय 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 लावतात ते काय ते आम्हाला नको दाखवूस. आणि काहीतरी खूप मोठं असं काहीतरी तुम्हाला स्पेशल ट्रीटमेंट दिले, कोणाला पण देतात ते. दिलेस ना, एवढी ढोसलीस ना जाऊन, त्याच्या बदल्यात लावलं तुझं ना, आला मोठा डुकरे. आणि कालच्या व्हिडिओमध्ये त्या छाछू आईला घेऊन गेले बिचारीला त्या फार्मवर, त्या मामींचा नवरा वारला, ते होते ना ते दोघं जण केअरटेकर त्यांचं. तर ते फनी आणि छाछू आई तरी, म्हणजे फनी तर जाऊ देते, तर तो सांभाळून घेण्याचा प्रयत्न करतो. छाछू आई पण इतकं सांगते की वाईट झालं असं तसं. आणि ती पण हिचं बघितलं का, हिचं ॲटिट्यूड बघितला तुम्ही, ही ना माणसाप्रमाणे बदलते. हिचं असं आहे की अरे छोटे माणसं काय, त्यांचं काय घेऊन बसले, काय करायचं आहे, मला काय फायदा होणार आहे का त्यांचं बोलून आणि त्यांचं त्या जाण्याने, आणि काय त्यांचं काय मला छापायला मिळणार आहे का, नाही ना, तर मी कशाला बोलू, असा हिचा ॲटिट्यूड होता. नाही जाऊ दे, कट चकिट, लाईफ गोज ऑन. हे जर दुसरं कोण असतं ना, हिच्या काकाचा तात्याचा मामाचा गेला असता ना, छापला असता, बसली असती, एक व्हिडिओ हिने पकवलं असतं आपल्याला. पण त्या ह्याच्यामध्ये बिलकुल तिला इंटरेस्ट नव्हता, कारण काय मेरा कोई फायदा नाही, अपना काम जिधर नाही बनता तो भाड में जाए जनता, असं आहे या बोचूमांचं. कोणाची सहगी नाही आहे, काही अजिबात काही नाही आहे. ते सगळे रील बिलेचे ना फेकम फाकी करते, उगाच काहीतरी बच्चन रील बनवते आणि काहीतरी काय फालतू स्क्रिप्ट रायटिंग, ती रील इतकी बकवास, काय स्क्रिप्ट लिहित असते काय माहिती. आज तर काय कालच्या तर कुठून आणते आणि वर्ड टू वर्ड काय त्याला अर्थ बनतोय नाही बनतोय हिला काही कळत नाही. पण ते जे हिने सांगितलेलं, जे प्रॉम्प्ट दिलेला, ते त्याच्यावर काय स्क्रिप्ट आली ती वाचायची आपली विदाऊट काही डोकं. आणि मी CA बनणार होते म्हणे, चौथी फेल, एंट्रन्स पण नाही झाली क्लिअर आणि CA बनणार होती. लाईफमध्ये मला कधी एवढे प्रयत्न मिळतील असं मला कधीच वाटलं नव्हतं. प्रयत्न मिळतील
म्हणजे एवढं चांगलं लाईफ मिळेल, एवढं गिफ्ट्स मिळतील, एवढे खुशिया मिळतील, एवढा आनंद मिळेल, असं काहीतरी बोललं तर गोष्ट इकडे प्रयत्न मिळतील हे कोणत्या प्रॉम्प्टरने दिलं रे बाबा तुला. आणि तो फन्या त्याचा आजचा स्पीच तर कुठे म्हणजे कसा बोलतो, असा जर तो बोलला तर झोप येईल रे बाबा. हा कसा कुठल्या सेमिनारला वगैरे जातो, फक्त तिथे पण जाऊन नुसतं व्हिडिओ शूट करायला जातो वाटतं. ह्याला बोलायला दिलं तर कल्याणच आहे, एकदम ध्यान. आज काय तर ते आपल्या माननीय अजित पवारांबद्दल न्यूज देत होता, त्याचे बॉडी लँग्वेज पण बघा, काय कानात बोटा काय घालतोय, वर काय बघतोय, आणि काय काय तर म्हणे विनोदी माणूस होता, काय जोकर आहे का, काय कॉमेडी, काय कॉमेडियन आहे की कोण आहे, काय बोलायची पण काहीतरी पद्धत असते. हां, ते फालतू स्क्रिप्ट आहे ना ती बनवते ते ठीक आहे, तू नको बोलू, तुला हाणतील लोक येड्यासारखं. काय पण सगळ्यामध्ये सगळं बोलणं जरुरी नसतं, कधीतरी गप्प बसायचं. फक्त दाखवलं असतंस ना फोटो तरी चाललं असतं, तुझं थोबाड उचकटायची गरज नव्हती तुला. उगाचच ते हावभाव काय काय बोलतो काय, आणि काय हिलावून टाकणारी घटना आहे. अरे बाबा तुझा हिलतो का बघ, हिंदोळा हिलावून टाकतोय. बोलता तरी येतं का तुम्हाला? हां, इंग्लिश तर सोडा, मराठीची बोंब आहे तुमची. नको रे नको फण्या, जेवढं येतं तेवढंच नको, तेवढंच तू बोल. हे यू ऑल लवली अँड ब्युटिफुल पीपल, तेवढंच येतं तुला, तेवढं रटवलं आहे ना तेवढंच बोल. कोणाचं काही हिलावून पण नको टाकूस आणि काय पण नको टाकूस. म्हणजे तुला नाही, तुला मी काय करू, हट फट. आणि आता बाजूचीला पकडलंय, जी कोणी नवीन बाजूची आली आहे बाजूवाली, तर तिच्याबरोबर आता हिने सेटिंग लावायला सुरू केलेलं आहे. आय होप तिला हिची रियालिटी माहिती असेल आणि हिच्या ट्रॅपमध्ये ती नाही फसली पाहिजे. बघूया आगे आगे देखो होता है क्या, नाही तर आपण तिला हिची रियालिटी दाखवून देऊच. बाकी आजच्या पॉडकास्टमध्ये इतकंच. भेटू आपण लवकरच नवीन पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर, बाय, मासलामा.